गालानगरमध्ये साचलेल्या पाण्यातून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रिक्षा चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा धोकाही वाढत आहे। नाले सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेला नाले सफाईचा पैसा नेमका गेला कुठे असा सवाल नागरिक विचारत आहेत। तातडीने पाणी उपसून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। बऱ्याच दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस चालू असला तरी सकाळपासून एक रिमझिम पाऊस चालू आहे। पण ज्या ठिकाणी मी उभा आहे तो नालासोपारा पूर्वेचा गालानगर भाजी मार्केट परिसर आहे। पण इथं पाहाल हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावर प्रचंड अशी रहदारी आहे, लोकांचं येणं जाणं असतं। मात्र आपण जो ठिकाण बघता त्या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी काही आज नाही साचलेलं आहे, वर्षानुवर्ष इथे या पद्धतीतच पाणी साचलेलं असतं। जेणेकरून ज्यावेळी महानगरपालिका नालेसफाई दावे करते आणि नालेसफाई होती असतात, मात्र ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी बरेचशा भाजीच्या गाड्या आहेत। त्या गाड्यांमध्ये जो निघणारी घाण कचरा आहे तो कुठेतरी नाळ्यात जाऊन तो नाळा चॉक होतो आणि या रोडवर जो आहे तो पाणी अशा प्रकारे साचला जातो। काही रिक्षावाले माझ्याशी बोला जे या रस्त्याने त्यांचं रोजचे येणं जाणं आहे। सर, ही परिस्थिती रोजची आहे, काय सांगाल? हर साल बारिश आते है तो ये प्रॉब्लम होता ही है, लेकिन हर साल ये लोग बोलते हैं अगले साल हम क्लियर कर देंगे, गटर काम कर देंगे, साफ सफाई करेंगे। कोई साफ सफाई नहीं हो रहा है। कैसा बारिश आता है आधा घंटे के अंदर पूरा भर जाता है, गाड़ी चलने का रास्ता नहीं है, जगह जहाँ पब्लिक जाने के नहीं है, बच्चे लोग स्कूल जा रहे हैं और स्कूल नहीं जा पाता है, इतना प्रॉब्लम होता है। और गटर के अंदर इतना कचरे भरा हुआ रहता है और इसका कोई प्रशासन कुछ करता नहीं है। गटर साफ सफाई नहीं करता है, देखते नहीं है। साफ सफाई होती है, होते कि अगर गटर साफ सफाई होता ये पानी रुकता नहीं देता। गटर के साफ से होता ही नहीं, इसके पानी रुक जाता है, पाणी जाने रस्ता नहीं है, पब्लिक नक्कीच कुठेतरी साफसफाई होत नाही असा आरोप नागरिकांच्या माध्यमातून केला जातो। मात्र जो हे नाळे आहे त्या नाळ्याच्या नजदीकच रोडच्या किनाऱ्याला जे भाजीवाले आहेत यांच्या माध्यमातून जो केर कचरा टाकला जातो त्याने कुठेतरी नाळा जो गटर आहे हे चॉकअप होतं आणि हे पाणी भरण्याचं प्रमाण इथे वाढतं। जवळ शाळा असल्याने शाळेतली मुलं असतील किंवा जी नागरिक असतील जे स्टेशनपर्यंत पायी प्रवास करतात त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो। कुठेतरी महानगरपालिकेने याच्यावर उत्तम योजना कराव्या, काही नियोजन करावे जेणेकरून अशी परिस्थिती निर्माण होणार नाही। पण पाहावं लागणार आहे नक्की यावर स्थानिक प्रशासन काय भूमिका घेईल। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा।